धुवाधार कोसळणाऱ्या पावसामुळे विरण आणि पोईप या दोन गावांना जोडणाऱ्या पुलाची संरक्षक भिंतीसह भराव कोसळल्याने हा पूल कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। विशेष म्हणजे या पुलाची दुरुस्ती ही 5 वर्षांपूर्वी झाली होती। 5 वर्षातच या पुलाची संरक्षक भिंतीसह मातीचा भराव जमीनदोस्त झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यक्षमता पहिल्याच पावसात उघड्यावर आली आहे। एकूणच हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून हा पूल कोसळल्यास पोईप आणि विरणसह अनेक गावांचा संपर्क तुटणार असल्याने लोकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागणार आहे। या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत शासनाच्या निधीचा दुरुपयोग झाल्याचा आरोप ग्रामस्थांमधून आता करण्यात येत आहे। पोईपच्या मध्यावर असलेलं मुख्य रस्त्यावर असलेलं ब्रिज आत्ताच्या पावसात आज दिनांक 29 तारीखला सकाळी 11 वाजता कोसळलेलं आहे। सर्व ग्रामस्थांनी इकडे पाहणी केली। रस्त्याचं काम पुलाचं काम बघता मला वाटतं गेली 5 वर्षापूर्वीचं ब्रिज बनलेलं आहे आणि काम एवढं निकृष्ट दर्जाचं आहे। खाली आम्ही त्यांना BMC वाल्यांच्या अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं, नवीन जे बांधकाम करताना जे खाली फाउंडेशन पाहिजे ते आता फाउंडेशन नाही नसल्यामुळे आता ब्रिज कोसळलेलं आहे आणि आता जवळजवळ संध्याकाळपर्यंत पूर्णपणे ब्रिज कोसळेल आणि लोकांची पूर्ण गैरसोय या ठिकाणी होईल। तर आमचं म्हणणं आहे की अधिकाऱ्यांनी इकडे येऊन पाहणी करावं आणि आपण काय काम केलं आहे त्याची शहानिशा या ठिकाणी करावी अशी आमची मागणी आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।